पिशव्या घरी घेऊन जाणे. वल्लरी. फक्त खरं बोलायचं. ऋता. मला असं वाटतं की या दोघींनी म्हणजे वल्लरी आणि ऋता यांची नावं निघाले. त्या लंडनमध्ये भरपूर वेळ ते एकत्रच होते आणि त्यांनी वेळ खूप घालवलाय आणि रूम्स मधून भरपूर गोष्टी नाही बरोबर वेळ. डेफिनेटली ऋषी आणि शुभंकर गाईस, तुम्ही त्यांची गाईस तुम्ही बघितली असते तर तुम्हाला कळलं असतं. 184. आम्ही उलट काही गोष्टी देऊन आलो रूमला. आम्ही देऊन आलो. मी माझे जॅकेट वगैरे सगळे ठेवून आलो आणि मला असं वाटतं की आमच्या रूम मधून गोष्टी नेण्यासारख्या काही राहिल्याच नाहीत, कारण तशा त्या लायकीच्याच राहिले नाही. ओके, नेक्स्ट. तुमच्यापैकी हुज मोस्ट लाईकली टू वेळेत येतो किंवा येते सांगून हमखास लेट करणार आहे? म्हणजे जर या व्यक्तीने वेळेत येतो किंवा येते सांगितलं तर समजून जायचं की प्रश्नच नाही. तुला खरं सांगू तर आमच्यात असं कोणीच नाही. वाव. म्हणजे आमच्या सेटवर आम्ही 5 जण होतो आणि शुभांगी लाटकर त्यांनी पण खूप सुंदर काम केलंय. तर मेन आम्ही सगळे होतो, तर असं कोणी एकदाही झालं नाही सेटवरती की असं. म्हणजे आय थिंक यू शुड आस्क दिस क्वेश्चन टू समीर सर, ही विल वाउच फॉर इट. आणि मला असं वाटतं की आमच्या दोघांचा जेव्हा कॉल टाइम सुद्धा नसायचा दुसऱ्या दिवशी, तेव्हा सुद्धा आम्ही सकाळी सकाळी पोचायचो बरोबर. जेव्हा इतर लोकांच्या म्हणजे आमचं शूटही नाहीये पण तरी आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचलोय. मग ते कुठे बाहेरून असू दे का आमच्या रूम मधून असू दे, आम्ही वेळेत असायचो. आम्ही सकाळी 7 वाजता असायचो. हॅशटॅग डेडिकेशन मॅक्स मित्रांनो असं आहे इथे. अच्छा, पुढचं. हुज मोस्ट लाईकली टू सतत बॅगमध्ये काहीतरी खायला ठेवणारा किंवा ठेवणारे? म्हणजे कुठेही रॅन्डमली या व्यक्तीच्या बॅगमधून काहीतरी खायला निघू शकतो, असं कोण आहे? ऑल स्टार. ऑल लुकिंग फॉर दॅट बॅग. असं कोणी आम्हालाही कळलं तर आम्ही पण त्या बॅगेवर लक्ष ठेवू. पण आम्ही सगळे मेजरली ना खूप फूडी आहोत, हे तर आहेच. कारण की आम्ही जेवण म्हटलं की आमचा सगळ्यांचा खूप आवडीचा भाग आहे आणि कोणीही नाही म्हणत त्यासाठी. जेवण म्हटलं की आज सगळेच रेडी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं जेवण. सो आय गेस ही बॅग आम्ही खरंच जसं अजिंक्य म्हणाला तसे आम्ही त्या शोधात आहोत. हाऊएव्हर शुभंकर सजेस्ट खूप कमाल डिशेस करतो आणि काहीतरी एक्झॉटिक, काहीतरी हटके, इथल्या ठिकाणी इथे छान हे काहीतरी मिळेल असं. सो दॅट वे शुभंकर. ओके. तुमच्यातलं हुज मोस्ट लाईकली टू सोशल मीडियावरती स्टोरी किंवा पोस्ट केल्यानंतर सतत चेक करणं की किती झाले, किती लाईक्स आले, किती व्ह्यूज आले, कोणी स्टोरी बघितली? ऋता कधी कधीच करते दरवेळेस. मला असं वाटतं आपण जेव्हा स्टोरी टाकतो ना तेव्हा आपल्याला जी व्यक्ती हवी आहे त्या काही 2-4 व्यक्तींनी पाहिलंय का तेवढं चेक करतो. हे तुझं म्हणणं आहे, कळतंय का तुला? हे सांग, कधी मनात येते तेवढं बघून बंद करणारा जर कोणी असेल दॅट कॅन बी मी. ओके, म्हणजे तुझ्या त्या 2-3 व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी तू स्टोऱ्या टाकतोस. डिपेंड्स कोणती स्टोरी आहे. बरं. ओके. हुज मोस्ट लाईकली टू परदेशी, बिकॉज आता फॉरेन मध्ये शूट झालेला आहे.